नमस्कार मंडळी, मी भैरव करीमबाई आज तुम्हाला शेवेची खीर करून दाखवणार आहे। चला तर मग त्याला लागणारे आपण साहित्य बघूया। ही बारीक शेव आहे, दूध आहे, साखर आहे, साजूक तूप आहे, काजू बदाम आहे आणि वेलची पूड आहे। हे साहित्य आपल्याला लागणार आहे। चला मग आपण आता सुरुवात करूया। आता आपण इथं कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे आपण साजूक तूप घालून घेतलेले आहे। तूप आपले व्यवस्थित तापलं की मग त्यामध्ये आपण शेव टाकणार आहोत। ही शेव आधीच भाजलेली आहे, पण ती आपण तुपामध्ये पुन्हा जराशी व्यवस्थित भाजून घेणार आहे। बघा आपली आता शेव व्यवस्थित भाजून झालेली आहे। आता आपण त्यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालणार आहोत। ते सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं। आता आपण त्याच्यामध्ये 2 वाट्या दूध घालणार आहे। ही मी 5 माणसासाठी शेव बनवते, तर मी 2 वाट्या दूध घालून मी 2 वाटी पाणी त्याच्यामध्ये नंतर मी ऍड करणार आहे। आता हे व्यवस्थित आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये 1 वाटी साखर टाकणार आहोत। आपण 1 वाटी दूध 2 वाट्या दूध टाकले ना, तर त्याच्यामध्ये ही 1 वाटी साखर टाकायची। तुम्हाला जास्त गोड हवी असेल तर तुम्ही जास्त साखर टाका, कमी गोड हवी असेल तर तुम्ही कमी साखर टाका। आता त्याच्यामध्ये लगेच आपण काजू बदाम बारीक चिरलेले आहे ते घातलेले आहेत। आता ही व्यवस्थित आपली सगळी मिक्स करून घ्यायची आणि त्याला मस्तपैकी उकळ काढून घ्यायची। बघा आता ही व्यवस्थित आपली उकळ झालेली आहे। शेव आपली शिजलेली आहे, ह्याला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला, शेव लगेच शिजते। अशा प्रकारे आपली शेवयाची खीर तयार आहे। ही आता आपण ही बाउल मध्ये एका काढून घेऊया। त्याच्यामध्ये बारीक चिरलेले काजू बदाम घालून घेऊया। अशा प्रकारे आपली शेवयाची खीर तयार झालेली आहे। मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।